असं म्हणतात की ज्ञानी व्यक्तींमध्ये नम्रता, सहानुभूती, शिकण्याची मोकळीकता आणि स्वतःचे व इतरांचे कल्याण होईल अशा प्रकारे स्वतःचे ज्ञान वापरण्याची त्यांची क्षमता असते. काय आम्ही अशी क्षमता आमच्यामध्ये आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या प्रेमळ येशूच्या पवित्र नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, वर्तन किंवा वागणूक हे शब्द साधारण वाटतात, परंतु त्यांची व्याप्ती ही मोठी आहे. याचे कारण म्हणजे यांचा परिणाम हा चांगला आणि वाईटही असतो. ज्या परिस्थितीत एखाद्याची वाढ होते तिचा परिणाम त्या व्यक्तीच्या वर्तनावर किंवा वागणुकीवर पडतो. यातूनच कोणी ज्ञानी बनते तर कोणी मूर्ख. पौलाने आपल्या पत्रामध्ये वर्तनाविषयी दुसरी सूचना दिलेली आहे, जी आपण आज पाहणार आहोत. प्रियांनो, आमच्या जीवनात देवाच्या इच्छेने चालणे महत्वाचे का आहे हे देखील आज आपल्याला समजणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, पौलाने इफिसेतील मंडळीला उद्देशून लिहिलेल्या पत्राचा आम्ही सध्या अभ्यास करीत आहोत. या पत्रातल्या 5व्या अध्यायाचा अभ्यास आम्ही सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये मंडळी ख्रिस्ताची वधू या विषयावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. हीच या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. विश्वासणाऱ्यांनी एकदा आपल्या नवीन जन्माच्या द्वारे देवाच्या प्रकाशात प्रवेश केल्यानंतर अंधाराची निष्फळ कामे करू नयेत असे पौल त्यांना या अध्यायाच्या पहिल्या भागात सांगत आहे. विश्वासणाऱ्यांनी प्रकाशाच्या प्रजेसारखे चालावे असे तो त्यांना सांगतो. तुम्ही किंवा मी अविश्वासणाऱ्या व्यक्तीला अमुक करू नको, तमुक करू नको असे कितीही कळकळीने सांगितले तरी त्या व्यक्तीमध्ये काही फरक पडणार नाही. त्या बदलाकरिता तिला नवीन जन्माची आवश्यकता आहे आणि आम्ही विश्वासणाऱ्यांनी आमच्या वर्तनाच्या द्वारे ख्रिस्ताचा प्रकाश परावर्तित करायला हवा आहे. आमच्या मंडळीतल्या एका प्रिय बहिणीची मला यावेळेस आठवण येते. ती एक भारदस्त व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती होती. ती एक दिवस माझ्याकडे आली व तिने मला सांगितले की तिच्या पतीचे तारण झालेले नाही. मी तिच्यासाठी प्रार्थना करावी अशी तिने मला विनंती केली. मी अगदी नियमितपणे त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली. नंतर ती माझ्याकडे परत आली व तिने मला सांगितले की तिचा पती आता रविवारच्या उपासनेला येऊ लागला आहे, परंतु तो ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारण्याचे आमंत्रण नाकारतो. मग ती पुढे म्हणाली, सकाळी न्याहारीच्या वेळेस मी अश्रुपूर्ण नेत्रांसह त्यांना ख्रिस्ताला स्वीकारावयास सांगते. पुन्हा रात्रीही मी त्यांच्याशी तसेच बोलते व रडते. दोन्ही जेवणाच्या वेळांमध्ये समोर रडणारी बाई असणे म्हणजे काय असते याचा मी नुसता विचार केला. किती त्रासदायक अनुभव असला पाहिजे हा विषय तिने आपल्या पतीजवळ कधीच काढू नये असे मी तिला सांगितले. तसेच त्यांच्यासाठी स्वादिष्ट स्वयंपाक बनवण्याचे व त्यांच्यासाठी अतिशय माधुर्य असलेली पत्नी बनण्यास मी तिला सांगितले. यावर ती म्हणाली, छे, त्यामुळे काही होणार नाही. आम्ही साक्षीदार होण्याची गरज आहे. स्पष्ट आहे की मी तिला जे सांगितले त्याचा अर्थ तिला समजलाच नव्हता. ख्रिस्ताची साक्ष बनणे म्हणजे काय करणे हे तिला समजले नव्हते. सरते शेवटी तिने माझ्या सल्ल्याप्रमाणे केले. जेवताना रडून त्याला ख्रिस्ताला स्वीकारण्याची विनंती करणे आणि त्याला त्याविषयी व्याख्यान देणे तिने सोडून दिले आणि 6 महिन्यांच्या आत त्या माणसाने ख्रिस्तासाठी निर्णय घेतला. इतके दिवस तो चुकीच्या व्याख्यात्याचे व्याख्यान ऐकत होता. त्याची पत्नी त्याच्यासमोर प्रकाश पडण्याऐवजी त्याला उपदेश करीत होती. लक्षात घ्या की उपदेश किंवा व्याख्यानाने अंधार संपुष्टात येत नाही. अंधार प्रकाशामुळे संपुष्टात येतो. इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 14व्या वचनात पॉल म्हणतो, इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 14वे वचन, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश
तुझ्यावर पडेल. ही आज्ञा पाळणे एक अशक्य गोष्ट आहे. मृतांमधून कोणी कधी स्वतःहून उठेल काय? आपल्या आध्यात्मिक मृत्यूतून एखादी व्यक्ती उठेल काय? ही गोष्ट फक्त परमेश्वर करू शकतो. मला कोणीतरी म्हटलेली एक सुंदर गोष्ट आठवते. थोडे विषयांतर होईल, पण देवाच्या शब्दाचे सामर्थ्य त्या गोष्टीतून प्रकट होते म्हणून मला आपणाला ती सांगावीशी वाटते. आपणाला आठवतच असेल की येशूची ज्या बहीण भावंडावर प्रीती होती, त्यापैकी मार्था व मरिया या बहिणींचा भाऊ लाजर मरण पावला होता. त्याला पुरून 4 दिवस झाल्यानंतर येशू त्या गावी या बहिणींना भेटायला आला. त्याने येण्यासाठी मुद्दाम उशीर लावला होता. नंतर तो लाजराच्या कबरेजवळ जाऊन मोठ्याने हाक मारून म्हणाला, लाजरा, बाहेर ये. आणि लाजर मृतांमधून उठून बाहेर आला. कोणी असे म्हटले आहे की जर येशूने लाजराचे नाव घेऊन त्याला बोलावले नसते, तर त्या कब्रस्थानातल्या सर्व मृत व्यक्ती उठून बाहेर आल्या असत्या. श्रोत्यानो, हे परमेश्वराचे सामर्थ्य आहे. परंतु इफिसेतील मंडळीच्या पत्रातले जे वचन आपण आत्ताच वाचले, ते मृतांच्या संदर्भात नाही, तर ते जे विश्वासणारे आध्यात्मिक गुंगीत आहेत त्यांच्या संदर्भात आहे. त्यांनी त्या गुंगीतून जागृत व्हावे असे त्यांना सांगण्यात आले आहे. जसे शरीराला पुरेसे अन्न पाणी मिळाले नाही की प्रचंड शारीरिक अशक्तपणा येतो व गुंग येते, तसेच मानवी आत्म्याचेही आहे. जर मानवी आत्म्याला नियमितपणे आत्मिक अन्न म्हणजे देवाचे वचन मिळाले नाही, तर आत्मिक अशक्तपणा तर येतोच, पण त्या अशक्तपणामध्ये आत्मिक प्रतिकारशक्ती कमी होते. आत्मिक गुंगी येते व सर्व प्रकारची पापे, अंधकार अंतःकरणात शिरतात. विश्वासणाऱ्याने या आत्मिक गुंगीत राहू नये, त्यातून जागृत व्हावे असा इशारा पौलाने या पत्रात दिला आहे. तो 15 ते 17 या वचनांमध्ये काय म्हणतो पहा. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. विश्वासणाऱ्याचे वर्तन कसे असावे याविषयी ही दुसरी सूचना दिलेली आहे. विश्वासणाऱ्याने सुज्ञतेने चालायला हवे. त्याच्या वर्तनातून वेळेचे महत्त्व व देवासाठी जगण्याचे महत्त्व या गोष्टी प्रगट व्हायला पाहिजेत. त्याच्या वर्तनाचे संपूर्ण ध्येय हे देवाच्या इच्छेनुसार सतत चालणे असायला हवे. जशी आगगाडी रुळांवरून चालते, तसे त्याने देवाच्या इच्छेनुसार चालायला हवे. या जगातल्या त्याच्या वर्तनातून तो ख्रिस्ताचा आहे हे प्रगट व्हायला हवे. रस्त्यावरील रहदारीविषयी दिलेले नियम प्रत्येकाने पाळणे बंधनकारक असते, होय ना श्रोत्यानो? जर हे नियम पादचारी किंवा दुचाकी, 4 चाकी वाहनांचे चालक, 3 चाकी वाहनांचे चालक पाळत नसतील, तर अपघातांना मर्यादा राहणार नाहीत. तसेच हे नियम लिहिलेल्या पाट्या वाचण्यासाठी तुम्ही साक्षर असण्याचीही गरज आहे. निरक्षरांना हे नियम कसे वाचता येतील? तात्पर्य हे की पवित्र शास्त्र आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी मार्गदर्शक असे पुस्तक आहे व देवाने त्यातील संदेश समजण्यासाठी आम्हाला त्याचा पवित्र आत्मा दिला आहे. व अशा प्रकारे देवाने आमच्या जीवनपथावर जर स्वतःच्या ज्ञानाचा प्रकाश टाकला आहे, तर आम्ही अज्ञानासारखे नाही, तर ज्ञानासारखे जपून वागण्याची खबरदारी घ्यायला हवी. मी अनेक विश्वासणाऱ्या तरुण तरुणींना अविश्वासणाऱ्यांशी विवाह करताना पाहते. मला या गोष्टीचे अत्यंत दुःख होते, कारण अशा विवाहाविषयी पवित्र शास्त्र आम्हाला सक्त ताकीद देऊन सांगते की तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाप कसा होणार? अयशस्वी ख्रिस्ती विवाहामागे अशा प्रकारचे विजोडपणाने जोडले जाणे हे एक फार महत्त्वाचे कारण आहे. आमच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाशी संबंधित असे मार्गदर्शन, उत्तेजन आम्हाला पवित्र शास्त्रात दिलेले आहे. म्हणजेच जीवनासाठी अत्यंत उपयुक्त व अत्यावश्यक असलेल्या ज्ञानाचे भांडार पवित्र शास्त्राच्या रूपात आमच्या समोर ठेवण्यात आले आहे. म्हणून पॉल जे म्हणतो ते अगदी रास्त आहे की आम्ही अज्ञानासारखे वागू नये, तर ज्ञानासारखे जपून वागण्याची खबरदारी घ्यायला हवी. पॉल पुढे सांगतो की संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहेत. कोणी असे अगदी सहज म्हणेल की पॉल आम्हाला संधी साधू बनायला सांगत आहे. तसे नाही श्रोत्यानो, आम्हाला देवासाठी जगण्याची संधी साधावयाची आहे. आम्ही ख्रिस्ताचे आहोत हे आमच्या जीवनातून प्रदर्शित करणाऱ्या संधीचा आम्ही उपयोग करायला हवा. तुम्ही व्यापारी लोकांना पाहता, ते आपला व्यापार कसा करतात? ते व्यापार करताना आळशीपणा करतात काय? ते चातुर्य दाखवतात ना?
देवाचा पुत्र किंवा देवाची कन्या ह्या नात्याने आम्ही त्याच्यासाठी कशा प्रकारे जगतो? चातुर्याने, कार्यशीलतेने देवाची इच्छा आम्ही पूर्ण करतो काय? देवासाठी आम्हाला जगायचे आहे व त्यातून आम्ही ख्रिस्ताचे आहोत हे सिद्ध करावयाचे आहे. आता आम्ही या अध्यायाच्या पुढील विभागाचा अभ्यास करणार आहोत. या विभागामध्ये मंडळीच्या अनुभवाविषयी पौलाने चर्चा केली आहे. प्रत्येक खऱ्या विश्वासणाऱ्याजवळ अनुभव असायला हवा. माझा अनुभवांवर विश्वास आहे. आता त्याचा अनुभव काय असायला हवा ते आपण 5वा अध्याय 18 आणि 19 या वचनांमध्ये वाचूया. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. या काळात व पूर्वीच्या काळात जरी दारूबाजी हे एक भयंकर पाप होते, तरी त्याविरुद्ध हा एक वृक्ष उपदेश नाही. हे पाप कदाचित आमच्या देशाचा नाशही करेल, परंतु हे वचन दारूबाजी विरुद्ध व्याख्यान नाही. खरे तर पौल या ठिकाणी तुलना करीत आहे. तो म्हणतो, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, कारण त्याने तुम्हाला क्षणभर उत्तेजित केल्या जाईल. तुमचा देह उत्तेजित होईल, परंतु तो तुम्हाला बेतालपणा व शेवटी निराशा, आशाहीनता व गुंगी याकडे नेईल. तुम्हाला या गोष्टींची गरज नाही. लोकांना आज काही गोष्टी गरजेच्या वाटतात, म्हणूनच आमच्या शहरांमध्ये, गावांमध्ये दारूची दुकाने आहेत. लोक त्यांची गरज भागविण्यासाठी मादक द्रव्यांकडे वळतात. ते देवाचे पुत्र व कन्या नसल्यामुळे त्यांच्याजवळ दुसरे काही साधन नसते. तथापि देवाच्या लेकराने पवित्र आत्म्याने भरलेले व्हायला हवे. विश्वासणाऱ्यांचा हा अनुभव असायला हवा. एक अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे आमच्या काही मंडळांमध्ये या वचनाचा अगदीच विपर्यास करण्यात आला आहे. तो कसा ते मी आपणाला लवकरच सांगेल, परंतु त्याआधी पवित्र आत्म्याने भरलेले व्हायचे म्हणजे काय करायला हवे ते आपण पाहूया. आता दारू पिणाऱ्या माणसाचे उदाहरण आपण त्यासाठी घेऊया. जो द्राक्षरस पितो तो त्याच्या नशेत राहतो किंवा पूर्णपणे त्याच्या अंमलात राहतो. त्याच्याकडे पाहून कोणीही सहज तो दारू प्यायला आहे हे ओळखू शकते. याच्या अगदी विरुद्ध म्हणजे विश्वासणाऱ्याने पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती व्हायला हवे. जी काही गरज आहे तिची पूर्तता दैवी सामर्थ्याने व्हायला हवी. यामध्ये आवाजवी भावनावश होणे नाही, तर पवित्र आत्म्याने भरले जाण्याने जीवन जगण्यासाठी व देवासाठी काही सिद्ध करण्यासाठी शक्ती प्राप्त होते. आम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहोत म्हणजे आम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली आहोत. विश्वासणाऱ्याचे वर्तन व त्याचे पवित्र आत्म्याने भरले जाणे यांचा जवळचा संबंध आहे. पौल म्हणतो की विश्वासणाऱ्याने जपून वागायला हवे, ज्ञानासारखे वागायला हवे आणि आत्म्याने भरलेले असायला हवे. या विश्वासणाऱ्याला देण्यात आलेल्या आज्ञा आहेत. आत्म्याने भरले जाण्याने विश्वासणाऱ्याचे जीवन, सामर्थ्य व कृती यांच्याकरिता सतत नवे केले जाते. किंवा असे म्हणता येईल की पवित्र आत्म्याच्या भरले जाण्याने विश्वासणाऱ्याला सतत नवी शक्ती पुरवल्या जाते. ही गोष्ट फक्त काही विशिष्ट काळापुरताच मर्यादित नाही, तर ती सतत घडणारी क्रिया आहे. पवित्र आत्म्याने भरलेला विश्वासणारा फक्त सुज्ञतेने वागत नाही, तर गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 या वचनात सांगितलेल्या पवित्र आत्म्याचे फळ त्याच्या ख्रिस्ती चारित्र्यातून प्रदर्शित होते. ज्या क्षणी आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या क्षणी आमचा पवित्र आत्म्यात बाप्तिस्मा होतो. तारणा
जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला, याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला, त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला, तारणारा हे प्रभू, ये मनी तू आजला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी, विजयी झाला प्रभू त्या मारणी, सांगा प्रभू उठला, तारणारा हे प्रभू, ये मनी तू आजला, तारणारा हे प्रभू, ये मनी तू आजला. सर्व पापे सर्व दुःखे, सर्व पापे सर्व दुःखे, चालुनी तू घे मला. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय 13 वचन आम्हाला सांगते की आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बप्तिस्मा मिळाला आहे. ही गोष्ट आम्ही स्वतःच्या प्रयत्नांनी केली आहे काय? नाही, तर ती येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे झाली आहे. पवित्र आत्मा आम्हाला पुनर्जीवित करतो व आमच्यामध्ये वस्ती करतो. पवित्र आत्मा आमच्यावर शिक्का मारतो आणि आमचा बप्तिस्मा करून तो आम्हाला एका शरीरात ठेवतो. तथापि ख्रिस्ताची सेवा करण्यासाठी विश्वासणाऱ्याला पवित्र आत्म्याने भरले जाण्याची गरज आहे. पवित्र आत्म्याने भरले जाणे असे आहे, त्याद्वारे आम्हाला ख्रिस्ताची सेवा करण्यास सामर्थ्य प्राप्त होते. परंतु काही लोकांनी या वचनाचा अगदीच गैरअर्थ लावला आहे. ते दारूबाजीच्या आत्म्याने भरले जाण्याविषयी बोलतात व उपासनेच्या वेळेस एखाद्या दारूने मस्त झालेल्या माणसासारखे हातवारे करतात, गाणी गातात व बोबडे बोलतात. असे करणे म्हणजे आत्म्याने भरले जाणे आहे असे ते सांगतात. प्रिय श्रोत्यानो, असल्या चुकीच्या अर्थाने फसले जाऊ नका. देवाच्या वचनाचा अर्थ त्याच्या संदर्भासह योग्य प्रकारे समजून घ्या. पवित्र आत्म्याने भरले जाणे म्हणजे दारू प्यायलेल्या माणसाप्रमाणे वागणे अजिबात नाही, तर पवित्र आत्म्याने भरले जाणे म्हणजे देवाच्या सामर्थ्याने भरले जाणे आहे. त्याचे मार्गदर्शन, सांत्वन व सहाय्य प्राप्त करणे आहे. तुम्ही कदाचित काल किंवा गेल्या आठवड्यात पवित्र आत्म्याने भरलेले होता, परंतु तेवढे पुरेसे नाही, कारण तुमच्या वाहनातले पेट्रोल संपले की ते पुन्हा भरण्याची तुम्हाला जशी गरज असते तशी पवित्र आत्म्याने नित्य भरलेले असण्याची तुम्हाला गरज आहे. जर आपण पवित्र आत्म्याने भरलेले असाल तर आपण देवासाठी काही करू शकाल. तुम्ही मग पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालू शकाल, परंतु ही गोष्ट दररोज व्हायला हवी. याच कारणामुळे देवाच्या लोकांचा एक दिवस देवाकरिता खूप उपयोग होऊ शकतो व दुसऱ्या दिवशी त्यांना अतिशय रिक्त वाटते. मला देवाने पवित्र आत्म्याने भरलेले आहे व माझी खात्री आहे की त्याने तुम्हालाही भरलेले आहे. यामुळे आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने चालणे शक्य होते. आता पवित्र आत्म्याने भरलेले असण्याचा एक पुरावा हा आहे की एकमेकांना स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध म्हणून दाखवणे व आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करणे. या ठिकाणी स्तोत्रे म्हणजे स्तोत्रसंहितेतील स्तोत्रे आणि गीते म्हणजे देवाच्या गौरवासाठी माणसांनी रचलेली गीते. आत्मिक प्रबंध एका उच्च पातळीवरील असलेली गीते आहेत. ती कदाचित एखादी व्यक्ती गात असताना रचल्या गेलेली असावीत. ह्याला पवित्र आत्म्याची साक्ष म्हणता येईल, कारण पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याच्या जीवनात आनंद आणतो.
तुम्ही विश्वासणारे असाल तर तुम्हाला या गोष्टीचा निश्चित अनुभव असेल. पौलाने आत्म्याने भरले जाण्याच्या अनुभवाची द्राक्षरसाने मस्त होण्याशी तुलना केली आहे. श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की मोठ्या शहरात संध्याकाळच्या वेळेस एक वेळ राखून ठेवण्यात येते आणि ही बहुधा मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये असते, जिला आनंदाची वेळ किंवा वृत्ती सामावण्याची वेळ असे ते म्हणतात. आणि लोक अशा प्रकारे थोड्या वेळ जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी त्या ठिकाणी जातात, परंतु तो आनंद नेहमीकरिता टिकत नाही. विश्वासणाऱ्यांना बाटलीतून येणाऱ्या उत्तेजकतेची गरज नाही, तर त्यांना पवित्र आत्म्याने भरले जाण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांनी प्रभूचा आनंद परावर्तित करावा. पॉल आणखी या मंडळीला काय बोध करतो ते आपण 5व्या अध्यायातील 20व्या वचनात वाचूया. तो म्हणतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. पवित्र आत्म्याने भरले जाण्याचा आणखीन एक पुरावा म्हणजे आमच्यामध्ये देवाविषयी कृतज्ञता येते. आम्ही स्तोत्रसंहितेच्या पुस्तकात पाहतो की त्यातील पुष्कळ वचने देवाच्या स्तुतीविषयी व आभार प्रदर्शनाविषयी किंवा ईशोपकार स्तवनाची आहेत. ते सर्व एका उच्च पातळीवर आहेत. आज विश्वासणाऱ्यांमध्ये ही स्तुती करण्याची वृत्ती दिसून येत नाही. आम्ही सर्वांनी म्हणायला हवे की प्रभूची स्तुती असो आणि त्याच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याला धन्यवाद असो. तुम्ही ही गोष्ट संपूर्ण अंतकरणाने म्हणू शकता काय? जर ते अंतकरणापासून येत नसेल तर ते म्हणण्यात काही अर्थ नाही. पवित्र आत्म्याने भरले जाण्याने कृतज्ञतेचे जीवन निर्माण होते, जेणेकरून सर्व गोष्टींसाठी आम्ही प्रामाणिकपणे देवाचे आभार मानू शकतो. जेव्हा आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा पवित्र आत्म्याच्या इतर सेवा आमच्यामध्ये सिद्ध केल्या जातात. प्रत्येक विश्वासणाऱ्याचे पवित्र आत्म्याच्या द्वारे पुनरुज्जीवन होते. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 12व्या वचनात पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यास म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. तसेच विश्वासणाऱ्यांमध्ये पवित्र आत्मा वस्ती करतो. रोमकरासपत्र 8 अध्याय 9 वचन सांगतं की जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही, आणि विश्वासणाऱ्यावर पवित्र आत्म्याद्वारे शिक्का मारण्यात आला आहे. इफिसकरासपत्र 1 अध्याय 13व्या वचनात आम्ही वाचले की त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही वचनाने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याकडून शिक्का मारलेले आहात. विश्वासणाऱ्यांचा पवित्र आत्म्यात बप्तिस्मा झालेला आहे. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय 13व्या वचनात म्हटले आहे, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बप्तिस्मा मिळाला आहे. विश्वासणाऱ्यांचे पुनर्जीवन पवित्र आत्म्याच्या द्वारे होते. पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये वस्ती करतो. पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्यावर शिक्का मारला जातो आणि पवित्र आत्म्यात त्यांचा बप्तिस्मा होतो. ज्या क्षणी एखादी व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास ठेवते त्या क्षणी या चारही गोष्टी विश्वासणाऱ्याच्या जीवनात घडतात. आता पॉल 21व्या वचनात काय म्हणतो पहा, ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. अधीन हा शब्द चित्तवेधक आहे. याचा अर्थ आज्ञा पाळणे असा नाही. देवाचा पुत्र किंवा देवाची कन्या मंदिरामध्ये मागच्या बाकावर बसलेली व स्वतःला उमराव किंवा अधिकारी समजणाऱ्या व्यक्तीच्या आज्ञा पाळणारी नोकर आहे असे पौलाला या ठिकाणी म्हणायचे नाही. आम्ही आज्ञा स्वीकारतो, परंतु आमच्या मुक्तीचा जो सेनापती आहे त्याच्या आज्ञा स्वीकारतो. तुम्ही व मी एका सेनानायकाच्या म्हणजे ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली आहोत व आमचे नाते सैनिकी रूपाचे नाही तर ते प्रीतीवर आधारलेले आहे. आपला प्रभू म्हणाला, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर माझ्या आज्ञा पाळा. मला वाटतं या ठिकाणी एक पर्याय सुचविलेला आहे, तो म्हणजे जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत नसाल तर माझ्या आज्ञा पाळण्याची गरज नाही. आम्ही विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असायला हवे. याचा अर्थ असा नाही श्रोत्यांनो की एखाद्या वरच्या पदावर असलेल्या माणसासमोर आम्ही नतमस्तक होऊन त्याला साष्टांग नमस्कार करायला हवा, परंतु त्याचा अर्थ असा की आम्ही ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांशी नम्रतेने वागायला हवे. ही गोष्ट मला वाटतं आमच्या ख्रिस्ती जीवनात महत्त्वाची आहे, कारण आमच्यापैकी अनेक जण दादागिरी करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असे समजतात आणि माझेच म्हणणे बरोबर आहे असे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करतात. श्रोत्यांनो, ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे व मस्तकाच्या म्हणजे ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली राहणे मंडळीसाठी अपरिहार्य आहे. आम्हा विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताचे भय बाळगून
एकमेकांच्या अधीन राहावयास लावलेले आहे. आपणाला आठवतच असेल की पौलाने या पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आम्हाला सांगितले आहे की आम्ही नम्रतेने व सौम्यतेने वागावे. परंतु लक्षात घ्या की हे सांगणाऱ्या पहिल्या वचनाची सुरुवात मी तुम्हाला विनंती करतो की या वाक्याने झाली आहे. म्हणजे ती आज्ञा नाही, ती प्रीतीची भाषा आहे. म्हणून पौल म्हणतो, यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो तुम्हास विनंती करतो की तुम्हास झालेल्या पाचारणा शोभेल असे तुम्ही चालावे. पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने व क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे आम्ही प्रीतीने सहन करावे. प्रिय श्रोतांनो, आपल्या वर्तनाचे, वृत्तींचे परीक्षण करा. जर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरात वेदना निर्माण करणारे असाल तर पश्चातापी अंतकरणाने आपली सर्व पापे त्याच्या समोर कबूल करा. ख्रिस्ताचे भय धरून त्याच्या आज्ञेत राहा. आजच ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करा. परमेश्वर पिता आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या वचनानुसार चालण्याकरिता आपणाला मार्गदर्शन आणि सहाय्य पुरवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. देवाची प्रिय मुले या नात्याने आम्ही आज्ञा मोडणाऱ्या लोकांशी भागीदारी करू नये. आजचा प्रश्न, वेळेचा सदुपयोग करा याचे कारण काय आहे? ए. दिवस चांगले, बी. दिवस थोडके, सी. दिवस महत्वाचे, डी. दिवस वाईट. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की पौलाने सांगितले विश्वासणाऱ्याने ज्ञानी व्यक्तीप्रमाणे जपून वागले पाहिजे. प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेऊन हे समजून घ्यावे की प्रभूची इच्छा काय आहे. आमच्या जीवनात सर्व गोष्टींसाठी आम्ही नेहमीच आभार मानावे. आम्ही आत्म्याने परिपूर्ण होणे आवश्यक आहे. प्रियांनो, काय आम्ही वर्तनाविषयीच्या या सूचना आमच्या जीवनात पाळतो? आपण यावर थोडा वेळ देऊन विचार कराल काय? आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देवबापा, आज आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत यासाठी की प्रभूजी प्रत्येक वेळेस तू आम्हाला तुझ्या वचनांच्या द्वारे शिकवतोस. आणि होय बाप्पा, ज्यावेळेस आम्ही त्याचं लागूकरण आमच्या जीवनामध्ये करतो, आम्हाला समजतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं वागावं, कसं चालावं, कसं बोलावं. होय प्रभू परमेश्वर देवबापा, आम्ही परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असे आहोत. परंतु बाप्पा, काही वेळेस आमचे प्रयत्न कमी होतात, थोडके पडतात. परंतु बाप्पा, आम्ही तुला विनंती करतो, प्रार्थना करतो बाप्पा, की आमच्या या प्रयत्नांना तू यश दे आणि परिपूर्णता आमच्यामध्ये यावी. म्हणून प्रभूजी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात हे प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अडळ राहा. प्रभू आपणास सहाय्य करो.